जास्त वेळ देऊ शकणार नाही. ताण आणि थकवा याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. योगा आणि मेडिटेशन करणं हा यावरचा चांगला उपाय आहे. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी तुम्ही घेतलेले हुशारीचे निर्णय तुमची आर्थिक स्थिती आणखीन सुधारतील. भविष्यासाठी पैसे गुंतवण्यासाठी हा काळ चांगला आहे. या काळात कोणताही व्यावसायिक निर्णय स्वतःच घेण्याचा प्रयत्न करा. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ योग्य नाही. प्रेम संबंधात भावनिक जवळीक वाढेल. पती पत्नीचे संबंधही चांगले सुखद राहतील. घरात शांततापूर्ण वातावरण असेल. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये तुमची आवड वाढेल. या कामामध्ये वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. प्रॉपर्टीच्या व्यवहारात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायासंबंधी कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी हा काळ उत्तम आहे. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे. कुटुंबाच्या बाबतीत कोणाचाही हस्तक्षेप होऊ देऊ नका. तुमच्या रोजच्या दिनचर्येत योगा आणि मेडिटेशनचा समावेश करा. गाडी चालवताना काळजी घ्या. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी तुम्हाला तुमची एखादी खास कला किंवा कौशल्य सुधारण्याची संधी मिळेल. जर कोणताही वाद सुरू असेल तर तो सोडवण्यासाठी हा काळ योग्य आहे. तुम्ही कुटुंबाच्या देखभालीसाठीही वेळ काढू शकाल. नवीन काम सुरू करण्यासाठी योजनाही बनतील. कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष देणं तुमचं कर्तव्य आहे. वैवाहिक संबंधात गोडवा आणि सामंजस्य कायम राहील. नसांमध्ये ताण आणि वेदना वाढू शकतात. याकडे दुर्लक्ष करू नका. व्यायाम आणि उपचारांवर लक्ष द्या. तूळ रास. तूळ राशीच्या लोकांसाठी या महिन्यात तुम्ही तुमच्या रोजच्या कामात आणि पद्धतीत काही बदल करण्याचा प्रयत्न कराल. कामापेक्षा तुम्ही तुमच्या आवडीच्या आणि वैयक्तिक कामामध्ये जास्त वेळ घालवाल. यामुळे तुम्हाला मानसिक समाधान आणि आनंद मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. घरातलं वातावरण चांगलं राहील. घरातल्या सुखसोयीच्या वस्तूंची खरेदी होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाची बोलणी सुरू होईल. प्रदूषण आणि सध्याच्या वातावरणापासून स्वतःचं संरक्षण करणं गरजेचं आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी हा काळ चांगला आहे. त्यामुळे तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरा, कारण वेळेनुसार केलेल्या कामाचे चांगले परिणामही मिळतात. या महिन्यात व्यवसायात नवीन कार्यपद्धती व्यवस्था लागू होऊ शकते. असं केल्यानं चांगले परिणाम मिळतील. पती पत्नी एकमेकाच्या मदतीने घराची व्यवस्था चांगली ठेवतील. कुटुंबातील सदस्यांमध्येही चांगले संबंध राहतील. खोकला, सर्दी आणि व्हायरल ताप यांसारख्या समस्या राहतील. दुर्लक्ष करू नका आणि लगेच उपचार करा. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी समाजात आणि कुटुंबात तुमचा